सांगलीवर येताना थांबलेल्या गाडीतनं फणस घेऊन आलो. ते फणस केवढा मोठा आहे बघा. आणि तो फणस आता बाह्या कापायला लागलाय आणि अनुश्रीला वाटतंय केकच कापायला लागला म्हणून ती हॅपी बर्थडे म्हणायला लागल्या. मग फणस कापायला लागल्या तिला केक आहे का काय काय कळना झालं या. पण फणस लय मोठा आहे बरं का. थांबा तुम्हाला दाखवतो आता फणस कसा मोठा आहे. चांगला निघलाय बरं का फणस. बाहेरनं वास घेतलाय मस्तपैकी. कापून आडवा तिडवा करून फणस काही निघणं झाला या. थांबा जरा जरा ताकद लावायची गरज आहे. इकडे अनुश्रीचा बर्थडे सेलिब्रेशन काय थांबणं झाले. कंटिन्यू हॅपी बर्थडे करायला लागले. तिकडे बायड्या कुतून दमाला फणस काढायला. त्याचा निम्मा केवढा एवढा मोठा दांडगा खाली फणस आहे आणि वरण सोललाय आपलं कापलाय. असं ते ठीक आहे कुठं का असं ना आपल्याला घर खायला मिळण्याची मतलब आहे. अगं बास कर की हॅपी बर्थडे. बाय मस्त आहे ना. भारी आहे आपला फणस. चांगला निघलाय पिकलाय चांगला फणस पिकलाय. आम्हाला काल जरा शंकाच होती काय होते काय नाही पण चांगला आहे फणस चांगला निघलाय. फणस काय कापून पण निघणं झालाय. 2 पार्ट होईना झाली ती बायड्याचा खटाटोप लयच चाललाय. इकडे अनुश्रीचं बर्थडे सेलिब्रेशन काय थांबणं झालंय. डोकं फिरलंय आमचं यायला. फणस निघणं झालाय तेव्हा एवढा कापलाय तर जरा हात काढ. एवढा कापलाय एवढा मोठा कट बसलाय तरी सुद्धा फणस निघा झाला. याला हेक्सापानाच लागणार आहे बहुतेक. थांबा जरा आता मी त्याला जॉईन होतो आणि दोघं जण वडून काढतो आता ती. मी जाता तोडून टाकलं माझा काय उपयोग झाला नाही. फणस चांगला निघालाय मस्त पैकी. या जरा पुढे फणस तर चांगला निघाला वडून तोडला. चिकळायला लागलाय फणसाचा. हे बघा कसा आहे चांगला फणस निघालाय. आता फणस खाव्या बाबा. लई वर्षात फणस खायला मिळाला पिकलेला. मागच्या झाडाला शेंबडा फणस निघलेला खाल्ला की नरड्यातनं बाहेर निघायला. आता बघा कसा आहे. चांगला पिकलाय फणस. नशीब चांगला आहे. आता हाताला पहिला तेल लावतो आणि मग घर काढतो. आता काय करणार आपण तेलाची किटलीच घेतल्या. आपल्याला रिस्क नको आहे हाताला चिटकून येणं व्हायचं. मस्त काही कारणास्तव फणस आपला थोडासा कच्चा राहिलाय. त्यामुळे 2 पार्ट जी केलं त्यातला 1 पार्ट बारका आहे. त्यामुळे जरा नशीब असल्यागत वाटायला लागलंय. तेव्हा तुम्हाला बारका पार्ट तुम्हाला आता दाखवतो. बारका पार्ट आहे त्यातलं आता घर काढायचे. ती लई गोड नाही ती. एवढा मोठा घरा काढला आहे दाखवते ना कसा आहे. आता जायला थांबा 1 मिनिट फोकस नव्हता झाला. हा येऊ आहे घरा इथं काढून ठेवलाय फणसाचा घर. ह्याला आम्ही फणनच म्हणायचो मजेशीर भाषेत. लय मजा यायची. सगळेजण फणनच म्हणलं की हसायची. बरं हे मोठा पार्ट इथं आहे. आता हे जरा कच्चा आहे त्यामुळे आता उद्याच्यालाच हे कापतो म्हणजे कसं होईल जरा हे पिकला पूर्णपणे. झालेली चुकबुल माफ करून एक घर आपण खाऊन बघा कसा लागतो या. तुम्हाला आता ती दाखवतो खाऊन. किंवा या घर जरा कच्चा वाटतोय कारण जेव्हा पिकलेला असतोय फणस तेव्हा एकदम असा सिंपल मध्ये त्यातनं घर निघतोय. आता खाऊन दाखवतो तुम्हाला कसं वाटतंय. हो बघा फणस गोड आहे चांगला. गोड लागतो चांगला. फक्त उद्या कापला असता ना तर ह्याच्यापेक्षा बाहेर लागला असता. बाकीचा उद्याच्याला दाखवतो. उद्याला कामापुरता फणस वाडगा भरून काढला या. आता दमलोय आम्ही फणस काढून प्यानं. आमचं सगळं बोट दुखायला लागली. ते इकडं सगळं बादली भरल्या कचऱ्यानं आणि इकडे ठोंब्या एक मोठा पार्ट राहिलाय. तेव्हा आता उद्याच्याला कापतो. ते काय तुम्हाला दाखवायची गरज नाही कारण जरा कच्चा पण आहे. जरा एक उद्याच्याला 100% दुपारपर्यंत चांगला पिकतोय. संध्याकाळी जेव्हा आम्ही खातो आणि इकडे बाहेरनं घराचं ती बी आहे ती फणसाचं ती शिजवून खायला काढली ती. बघूया आता त्याला स्वस्त आहे का. ठीक आहे मग तुम्हाला फणस कटिंगचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा असलं पण करा.